नमस्कार. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी गेल्या 12 वर्षापासून शिक्षक, सूत्रसंचालक आणि व्याख्याता म्हणून काम करतोय. आज मी तुमच्याशी लोभ नसावा, अर्थातच जास्त मोह कामाचा नाही, तो हानिकारक आहे, या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. विनोबा भावे यांनी मोह या शब्दाची फार सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, उथळ संकुचित देहबुद्धीचे विचार म्हणजे मोह. अर्थात आत्मकेंद्री स्वतःपुरता विचार. अजून ते असं म्हणतात, मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. म्हणजे मोह नाहीसा करणं, कमी करणं हाच खरा मोक्ष आहे. तर मंडळी, मोह याचा अर्थ काय आहे? तर लोभ. एखादी गोष्ट आपल्याला कितीही मिळाली तरी अजून ती हवीच वाटते आणि त्यात समाधान वाटत नाही. बुद्धीचा गोंधळ, विवेकाचा अभाव म्हणजे मोह. आपण म्हणतो मोहाच्या पाशात अडकू नकोस, म्हणजे हा पाश आहे, लक्षात ठेव. प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे मोहाबद्दल काय म्हणतात? तर जीवनाच्या मडक्याला पडलेलं भोक म्हणजे मोह. एक राजा असतो आणि कोणी काही मागितलं तर त्याला द्यायचंच अशी त्याची एक सवय असते. एकदा एक साधू एक वाडगं घेऊन त्या राजाकडे येतो आणि म्हणतो, तुला जे द्यायचं ते मला दे आणि हे वाडगं भरून दाखव. तर राजाला असं वाटतं की एवढंसं वाडगं आहे, ते भरायला काय जातंय, लगेच भरलं जाईल. राजा त्याच्याकडे जे काही आहे ते देत राहतो, ते वाडगं भरत राहतो. दिवस संपत येतो तरी ते वाडगं भरत नाही. राजा विचारतो की हे कसलं वाडगं आहे? साधू म्हणतो, हे तुझ्या मनाचं वाडगं आहे. म्हणजे मनाची भूक जी आहे काहीतरी मिळवण्याची, ती काही केल्याने संपत नाही. हे कशामुळे घडतं? तर त्या साधूनं त्या वाडग्याला छिद्र पाडलेलं असतं. आणि जेव्हा आपण मोहामध्ये अडकतोय ना, तर आपल्या जीवनाची अशीच तऱ्हा होत असते. आणि म्हणून आपण या मोहापासून 4 हात दूर राहणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. 2 माणसांमध्ये एकदा शर्यत लागते. एका माणसाची खूप जमीन असते, तर तो काय म्हणतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तू जेवढं धावणार तेवढी जमीन तुझ्या नावावर होणार. सकाळ होते, सूर्य उदय होतो आणि सूर्यास्तापर्यंत जेवढं काही तो धावेल तेवढी जमीन त्याच्या नावावर होत असते. आणि हा माणूस धावत राहतो, तहान भूक विसरून. संध्याकाळ होते तरी थांबायचं नाव नाही. दिवस संपत येतो तरी तो धावत राहतो, आणखी थोडी जमीन, आणखी थोडी जमीन, जास्तीत जास्त जमीन आपल्याला कशी मिळवता येईल. आणि शेवटी तो जमिनीवर कोसळतो आणि अक्षरशः संपतो. कुठं थांबायचं हे जर माणसाला कळलं नाही तर तो स्वतःच्या पायावर धोंडा टाकतो, मारून घेतो, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आपण काहीतरी मिळवण्यासाठी त्या गोष्टीचा ध्यास धरतो. मोह आणि ध्यास याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा आपलं उद्दिष्ट विधायक असतं तेव्हा तो ध्यास असतो, म्हणजे त्यात कोणाचंही नुकसान नसतं. आणि जे काम आपण ध्यास घेऊन करतो त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या स्वतःवर आणि इतरांवर सुद्धा होत असतो. म्हणून ध्यास आणि मोह याच्यामध्ये फरक आहे. बोरकरांची एक कविता आहे, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. म्हणजे ज्या माणसाने ध्यास धरलेला आहे तो वाळवंटामध्ये सुद्धा झरे निर्माण करतो, समृद्धी निर्माण करतो. म्हणून ध्यास महत्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीचा
ध्यास हा जागेपणीच धरला जातो आणि जागेपणीच तो पूर्ण केला जातो. आणि म्हणून ध्यास वाईट नाहीये, पण मोह वाईट आहे. त्याने जर आपल्या मनावर अधिराज्य गाजवलं तर त्यापासून स्वतःला वाचवणं हे खूप अवघड आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या एका कवितेत याचं वर्णन केलेलं आहे. अरे मानसा मानसा कधी होशील रे माणूस, अरे मानसा मानसा कधी होशील रे माणूस, लोभापायी झाला मानसाचा रे कानूस. कानूस म्हणजे पशु. म्हणजे या लोभाच्या किंवा मोहाच्या मागे लागून माणूस स्वतःचं माणूस पण विसरतो. आणि म्हणून गांधींचा विचार आपण सर्वांनी समजून घ्यायला हवा आहे की ही पृथ्वी प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण करू शकते, पण प्रत्येक व्यक्तीचा हाव पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःचा विकास करत असताना इतरांचा विचार करणं, निसर्गाचा विचार करणं आणि पुढच्या पिढ्यांचा विचार करणं हे आपल्यापैकी प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपण पार पाडायला हवं असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार.